निवडणूक म्हटलं की प्रचार, सभा, दौरे, मोर्चे बांधणी या सगळ्या गोष्टींना उधाण येतं. सर्वच राजकीय पक्ष यासाठी तयारी करताना दिसतात. पण एवढी सगळी तयारी करूनही अनेकदा पक्षांतर्गत गटबाजीमुळं किंवा जागा वाटपावरून पक्षाला फटका बसतो. तो बसू नये म्हणून पक्षश्रेष्ठींना विशेष खबरदारी घ्यावी लागते. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून सगळं काही आलबेल आहे असं चित्र सध्या तरी दिसत नाही. कारण मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या या संदर्भात बैठका आणि चर्चा सुरू आहेत. मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाहीये. एकीकडं राज्यात अनुकूल वातावरणाचा हवाला देत काँग्रेस पक्षाने आम्हाला 100हून अधिक जागा मिळाव्यात अशी आग्रही भूमिका घेतली. तर दुसरीकडं विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला जास्त जागा मिळणार नाहीत अशी माहिती समोर येते. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक पवित्र्यात असून कोणत्याही स्थितीत 100च्या आसपास जागा मिळाल्या पाहिजेत यासाठी ते आग्रही आहेत. दुसरीकडे विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरातल्या काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केलाय. तर वर्धा, बुलढाणा, नागपूर जिल्ह्यातल्या काही जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावे प्रतिदावे केल्यामुळे जागा वाटपाचा वाद अधिकच चिघळला जात आहे. विदर्भामध्ये एकूण 62 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं त्यापैकी 42 जागा जिंकल्या होत्या. तर महाविकास आघाडीला फक्त 15 जागेवरच समाधान मानावं लागलं होतं. आता निदान यावेळी तरी जागा वाटपाचा तिढा सोडवून महाविकास आघाडी अधिक जागा मिळवते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या संदर्भात बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणणं हे आमचं लक्ष्य आहे. सोबतच जेवढ्या जागा निवडून येऊ शकतात तेवढ्याच जागा प्रत्येक पक्षाला दिल्या जातील. सध्या शरद पवारांची राष्ट्रवादी 84 जागांवर लढणार असल्याची माहिती समोर येते आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना 126, काँग्रेस 147 तर राष्ट्रवादीने 121 जागा लढवल्या होत्या. पण सध्या महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच, विशेषतः काँग्रेस आणि उबाटामधील रस्सीखेच पाहता कुणीतरी झुकतं माप घेतल्याशिवाय थांबणार नाही. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या काळातही काँग्रेस नमतं घेण्यास तयार नव्हती आणि आताही त्यांचा हट्टीपणा या निमित्ताने पुन्हा उफाळून येताना दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. कदाचित याच उद्विग्नतेतून आम्ही पुन्हा भाजपसोबत जाऊ शकतो अशा धमक्या ठाकरे गटाकडून दिल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच उबाटा गटाच्या उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर संजय राऊत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यांच्या याच भेटीच्या बातम्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली पाहायला मिळाली. पण या निमित्ताने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत की ठाकरे गट भाजपशी पुन्हा संबंध प्रस्थापित करेल का किंवा त्यांना त्यांच्याच डावपेचांचा फटका बसेल का ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. पण जर का असं झालं तर महाविकास आघाडीसाठी हा खूप मोठा धक्का असेल. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत उभी फूट पडली आहे. लोकसभेत त्याचा फटका दोघांनाही बसला. पण असं असलं तरीही शिवसेनेचे बहुसंख्य आमदार एकनाथ शिंदेकडे असल्यामुळं आणि राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार अजितदादांकडे असल्यामुळं जागा वाटपाची बोलणी करताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडं बार्गेनिंग पॉवर कमी पडत आहे. नाही म्हणायला लोकसभा निवडणुकीचा दाखला दिला जात असला तरी देखील दोन्ही बाबतीत काँग्रेस वरचढ ठरत आहे. स्वाभाविकच त्यामुळे जागा वाटप हा पवार आणि ठाकरेंच्या दृष्टीने डोकेदुखीचा विषय ठरत आहे. एकूणच काँग्रेस आणि शिवसेना 100हून अधिक जागांवर अडून बसल्याने महाविकास आघाडीतील तिढा सुटत नसल्याचं दिसून येत आहे. जर का हा तिढा लवकर सोडवला नाही तर निवडणुकीच्या काळात बंडखोरीमुळं मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गोष्टी टाळायच्या असतील तर वेळीच यावर उपाययोजना करून तडजोडीनं मार्ग काढायला हवा. पण यासाठी नमतं कोण घेणार या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी मिळालेलं नाहीये. तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओखाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी.